परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप भगवान विवेक। यहाँ यह शंका है, विजिगुषु अन्य को जीतने की इच्छा वाले जो पंडित है तिनको भी आत्मा नित्य है और आत्मा से भिन्न देहादि प्रपंच रूप अनात्मा अनित्य है। इस आकार वाला भेद ज्ञान रूप विवेक होवे है। सो विवेक वैराग्य से आदि लेके उत्तर साधनों का हेतु ही कैसा होता नहीं। या का यह समाधान है, उक्त विजिगुषु पंडित को यद्यपि शास्त्र के अभ्यास से विवेक ज्ञान होवे है, तथापि सोनिष्काम कर्म उपासना से शुद्धि रहित मलिन अंतकरण देश विषय उदय होवे है। याते अन्य देश से उखाड़ के जल संबंध रहित उषर भूमि विषय गाड़े हुए गदली वृक्ष की न्यायी वैराग्यादि उत्तर साधन रूप अन्य वृक्षों की परंपरा का हेतु नहीं होवे है, किंतु वह विवेक चित्रादिक गत की न्यायी और चित्रामृत की न्यायी और चित्राग्नि की न्यायी वाणी मात्र का किया होने ते अविवेक ही है। बस पाठ्यमागचे बिनचूक साधन न झाल्यामुळे अंतःकरण शुद्ध आणि चंचल राहिलेलेच असतात. अशुद्ध अंतःकरण असतात. अशुद्ध अंतःकरण असून तिथं शास्त्राभ्यासाने वेदन सांगता येतो आणि सगळं होतं, पण त्याला दृष्टांत दिला. विजिगुषु या शब्दाचा अर्थ केळीचे खुंट लावलेले कार्यक्रम, त्याला फळ येत नाही, तशाने मोक्ष मिळत नाही. त्याला माऊली म्हणतात, जिमे सकळ शास्त्राचा सराव चित्ते अंत्यशी ठाव आयशीने कोडियक जन्म जाऊ न पाहिजे. मात्र जिमे सगळं शास्त्र सराव, सगळं शास्त्र पाहण्यासारखं जिभेवर, जिवे सगळं शास्त्र चित्ते अंत्यशी ठाव, पण चित्त प्रपंचाचं आहे. आयशाने कोडी एक जन्म जाऊ पण पाहिजे. माते तोंड भरो का विचारा अंतरी विषयाशी थारा तयाचे नातोडे धनुर्धर त्रिशुद्धी निवास. त्रिकाल वचन अर्जुना त्याला माझी प्राप्ती का बोलतो, पण अंतःकरण विषय जग सत्य तुका बरायचं काय महाराज मला बोलायला बोला मला तुमच्या शांत मी तर देव म्हणून सांगशील लोक विषयात सुखात टोकून चल जाऊ काय मी तर देव म्हणून सांगशील लोक विषयात सुखात टोकून असे शास्त्रीय पंडित निष्फळ असतात. त्यांना ज्ञान त्यांना फळ नाही. केळीच्या खुंट्यासारखं त्याला वैराग्य वगैरे काही नसतं. वैराग्य सांगायचं असतं म्हणून तुकोवर तो वैराग्याच्या गोष्टी जो सुंदर दिख नाही बाप. अरे तोपर्यंत तुमच्या वैराग्याच्या गोष्टी एखादी स्वरूपावर स्त्री तरुण असतात त्याच्या वैराग्य जातं बोंबलत. ह्या वैराग्याला चव नाही. वैराग्य ते वैराग्य असतात ते गुरुजी सारख्याकडे आबासारख्याकडे वैराग्य असतं. बाकी काही नसतं. बोलणारे असतात. एखाद्या योगीचं महात्मा असलं माझा त्याचा विरोध नाही, परंतु वैराग्य सोपं नाही. वैराग्य नव्हे सोपा मग बोलत वाटेकरी. अरे वैराग्याच्या गोष्टी मला बोलतो तुम्ही सांगू नका असो. म्हणून हे पंडित शास्त्र असल्यामुळे त्याला सगळे साधनं उपलब्ध करता येतात. सगळे साधनं बिनचूक पटवून देतात, पण जवळ काही नसतं. असं
म्हणजे त्याला की वैराग्य नाही त्यांच्याकडे काहीच नाही. मग त्याला विजुगिसू म्हणायचं. विजुगिसू म्हणजे कोरड्या भूमीवर कळीच खूट लावलेलं आहे. तसं तर ब्रह्मज्ञान अंतकरण शुद्ध नाही, अंतकरण प्रपंच तरंगलेलं ब्रह्मज्ञान पोटा करता असं ते बाबा. फार परमार्थ वेगळा आहे राजा. चला एकच सांगू का आणखी आठवलं. जर हरिकथेचे करी जो विक्रह तर तुकोबाराने लिहिलंय, ही कथा कीर्तन करून जर पैसा घेतला तर आईची भाड खाल्ल्यासारखं. इतकं जबरदस्त आहे. कथा विकणं फार वाईट आहे. हरिकथेची करी जो विक्रह, ज्या हरिकथा विकतो, पैसे घेतो, मोबदला घेतो, त्याला आईचे भाड खाल्ल्यासारखं आहे. मग याच्यावर पूर्वपक्ष केला का? मग धर्म करावा का न करावा, धर्म घ्यावा का न घ्यावा, है ना? तर त्याचं उत्तर आपला हेतू परमार्थाचाच असावा, प्रपंच घेण्याचा विषय नसावा, अजिबात नसावा. मग जर आपण न मागता ते सुद्धा घेऊन ये, गुरुजीची आठवण होती, आबांची आठवण होती, पण ते जरी घेतलं तर त्यांच्या सहज खुशीनं आलेलं घ्यायचं आणि ते घेतलेलं पैसा विनियोग परमार्थात करायचा तर उपयोग. नाहीतर पैसा घ्यायचा, वाडे बांधायचे, शेतं घ्यायचे, लग्न करायचे, त्याच्यामुळे ते नरकाला जातं आणि ते उपयोग होत नाही. धर्म घ्यावा, धर्म घेऊ नये आणि कथा विकायची नसती. झालं हे चिंतन विकायचं. मी आयुष्यात कधी पैसा कोणाला मागितला नाही. आता मी फेकून देतो अंगावर पैसे. काहीचे लोकांचे पैसे मी आता माझं स्थिती नाही आलेला विचार लोकांना, मला हे असला पैसा नको मला तुमचा. मी काय केलं तुम्हाला पैसा द्याल? मी का जोग आहे का गोसाई आहे का ब्राह्मण आहे का कोण आहे? मी एक साधा सामान्य व्यक्ती आहे. जर माझ्या आवडीचा विषय म्हणून बोलतो मी असं ते म्हणून नाही. म्हणून हे विजिगिसू तेव्हा मला लय चरण द्यायचे ह्याच्यावर. वेदशास्त्री जाणले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र ते राहील वेगळ्याचे. भस्म उजवून गटा भरू, उदास आता जगा भरू, न धरू लोकांचा आदर आहे तो विचार वेगळाचा. अरे इतका त्याग आहे. जर वर्म नाही जर कळलं तर आयुष्यात कोणाचा संबंध नाही. पण अशाही वैरागशील असला तरी जर वर्म नाही कळलं तर फुकट आहे. माऊलीचा अभंग आहे, उदास अथवा दिगंबर. इतका उदास आहे की कुणाच संबंध नाही. दिगंबर आहे, आचार चांगला आहे, उदास अथवा दिगंबर, न धडी लोकांचा आदर, लोकांचं कौतुक करत नाही, लोकांचं प्रेमात पडत नाही, आहे तो विचार वेगळा. पण हे असं जरी असलं वेगळंच आहे. सांग कुठं उडी मारते ते. आणि हे आम्ही आमच्या मनाला शिकवतो. आम्ही आता इथे जातोच ना खाली, मग गवत तरी काढील, ही तरी काढील, दुसरी शेतात का म्हणून करीत नाही. ही मोह माती द्यायला लागला इथं. तसं नाही इथं. म्हणून हे कसं असतं, शब्दज्ञानी हुशागळा, मनसी न भी कळ करा, पण बोधेव सुखवळ आहे तो जवळ वेगळाच. शब्द नाही आहे, काय कळतं आम्हाला? काळ. अरे ही बोलणं वेगळं आहे, पण काळ आल्यावर कळतंय. शब्दज्ञानी हुशागळा, मनसी न भी काळ काळ, बोधेवी सुखवळ आहे तो वेगळा. खरा बोध न सुवळ, त्याचा जवळ, त्याच्या आनंदाची लाट ही वेगळी. तुला माहीत नाही झालं. म्हणून हे केळीची खूट आमच्या गावडे भारत दर्शन देत असतात. ते घटा बघतात, दसऱ्याला घट बसवतात ना, त्याच्या उत्तरचं धान्य ते काय दिसायला का सांगतात हे लोकांना. घटा उत्तरचं धान गोड दिसतं, पण पीक येते का? तसे महाराज गातात, वाचतात, सांगतात, पण ते घट भवतरचं धन जात नाही, उपयोग नाही. का? एकच हेतू प्रपंचाचा. लोकांनी चांगलं म्हणावा, आपण विद्वान व्हावा, हे सगळं अज्ञानाचं कार्य. मुक्त होत नाही याच्याने. और शुद्धियुक्त अंतकरण देश विषय उदय भयाजो विवेक सो सजल सरस भूमि विषय गाड़े हुए कदली वृक्ष की न्यायी वैराग्यादि उत्तर साधन रूप अन्य वृक्षों की परंपरा का हेतु होवे है. जर शुद्ध चित्ताद्वारे वैराग्य जर झालं
तर उत्तम भूमीमध्ये, सुपीक भूमीमध्ये, ओलसर भूमीमध्ये, सत्वशील भूमीमध्ये जसं बी लावावं त्याला फळ येतं, तशाला ज्ञान होऊन मुक्त होतं. पण शुद्ध चित्त पाहिजे. शुद्ध चित्त एकच गुरुजी सांगावा. शुद्ध चित्ताची खूण काय? एक आपल्या उद्धाराची काळजी, आपल्याला जन्म नको याची काळजी, अशी ज्याच्या मनात वृत्ती आहे ते. तेव्हा काही मी उद्धार पाळून काही कृपा करू नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, अशी ज्याच्या वृत्ती ती शुद्ध वृत्ती. अशा शुद्ध वृत्तीमध्ये वैराग्य, समाज षटक हे आपोआप फळ देते. मलिन अंतकरण काय होणार नाही. लई झालं तर लोकशोभा होईल, 4 माणसं येतील, प्रपंच सुधरेल, पण नरक चुकायचं नाही, जन्मरण चुकायचं नाही. एक शब्द सांगतो ना, आठवलं ते. 60 वर्ष कीर्तन भजन केले, ज्ञानेश्वरी पाठ असणारे, हे सगळे आम्ही अनुभव. पण डॉक्टरचा पाय पडायला, डॉक्टर मला वाचवा. ज्ञानेश्वरी उभी आडवी पाठ, कीर्तन करण्यामध्ये आयुष्य गेलं 60 वर्ष. आधार झाला, महाराज डॉक्टर साहेब मला कसं करून वाचवा. ही सुद्धा आम्हाला सांगायला सोपं आहे, पण आमचं म्हणून आम्हाला काय करता आम्हाला माहीत असतं. परमार्थ अंगावर घ्यायचा आहे, परमार्थ बोलायचा नाही. भगवंतचं चिंतन मनात आणायचं, बोलून दाखवायचं नाही. असं म्हणतो कोरा म्हणतात, सतीचं वाण गत येत असतं, पण सती गेल्यावर खरं असतं. त्याचा परमार्थ पडतो माणूस, पण फळापण जायला अवघड असतं. आणि हे जर साधना असले तर मग मात्र लाभ होतो. अंतकरण शुद्ध असल्यानंतर, अंतकरण शुद्ध कशाने? विवेकाने होईल. पाठ्यमागचं कर्मोपासना झाल्यामुळे त्याच्यात साधनचा विचाराचा उदय होतो. तो उदय कसा? जगत अनित्य आणि क्रियमान आणि नाशवंत, त्याचा व्यतिरिक्त आत्मा अक्रिय आणि असंग आणि स्थायी, असा ज्याच्या मनाचा विचाराने निश्चय झाला त्या निश्चयात विवेक असं म्हणतात. आता किती लोक आहेत कोण जाणे झालं असतील, पण वाघाच्या पिल्ल्यासारखेच, शेळी मेंढरी डुकराच्या पिल्ल्यासारखे नाही. चला याते कळलं काही, पण हे सावध राहायचं काम आहे. याते म्हणून शुद्ध चित्तरूप भूमीविषयी उदय भयाजो विवेक सो वैराग्य का असाधारण कारण है. हा, हे फार मोठं महत्व आहे. शुद्ध चित्तामध्ये ज्यात विवेक निर्माण झाला ते वैराग्य असाधारण. आता असाधारण फार मोठं होतं. असाधारण त्या साध्याचं ते साधन असतं. जसं याला मागं आम्ही तुम्हाला सांगितलं, माऊलींनी सांगितलं, रूप पाहण्याकरता डोळ्याचीच गरज आहे, दुसऱ्या इंद्रियाची गरज नाही. तसं असाधारण खूप महत्वाचा विषय. त्या विवेक जर शुद्ध चित्तामध्ये जर विवेक निर्माण झाला तर ते विवेक असाधारण कारण आहे. कशाला? विवेका वैराग्य करा. त्याच्यापासून वैराग्य कसं होतं, शमषट कसं राहत आहे आणि मोक्षाची इच्छा कशी राहते ही त्याच्यामुळे होते. पण अंतःकरण शुद्धीद्वारे झालेला विवेक आणि अंतःकरण शुद्धी कर्म उपासनाने होते, ते बी निष्काम कर्म केल्याने. हो, काय आम्ही फिरलेले माणसं. एक वारकरी होता तिकडं, त्याने पांडुरंगाला नवस केला 108 वार करेल, पण कशामुळे? सकाम. सो और वैराग्य षट संपत्ति का असाधारण कारण है. आणि तेच विवेक वैराग्य षट संपत्ती ही त्याला कारण आहे. म्हणजे हे विवेक असलं म्हणजे सगळे साधनं निर्माण होतात. वैराग्य म्हणजे त्याला तिथे सांगू. इस रीति से उत्तर साधन का पूर्व साधन निमित्त कारण है और शुद्ध अंतकरण रूप भूमिका सर्व का उपादान कारण है. आता मागचे साधन पुढच्या साधनाला कारण आहे, पण या सगळेच जर उपादान कारण असतं की ज्याच्यापासून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण अंतकरण ह्याला. पण कोणतं अंतकरण? शुद्ध अंतकरण. शुद्ध अंतकरण म्हणजे त्या शुद्ध अंतकरणात एक स्वतःची स्वरूपाची इच्छा जाणण्याची, एक जन्ममरण नको विचार करण्याची, एक त्रिविध दुःख नाही करण्याची,
आणि हे सगळं अनित्य असत्य असं ज्याला कळलं तो विवेक. पण ज्याची कर्म उपासना झाली, कर्म म्हणजे निष्काम कर्म, नाम स्मरण, देवाचं ध्यान करणं, पूजा करणं, ग्रंथ वाचणं, तीर्थयात्रा करणं, साधू संगती करणं, सत्य भंडार करणं, ही कर्म निष्काम जर केलं तर मग अंतकरण शुद्ध होतं. आणि देव जसा आहे असं म्हणत यावं. आता दृष्टी पुढे ऐसा तोची राही, जो मी तुझ पाहिजे, अशी उपासना जर झाली तर त्या उपासनेत मन स्थिर होतं. आणि ही दोन झाल्यानंतर असे शुद्ध अंतकरणात विचार निर्माण होतो. तो विचार कसाही सांगितला, ही विचार हे सगळ्या साधनाचं असाधारण आहे. या विचाराशिवाय बाकीची साधनं होतच नाही. याला माऊली म्हणते झालं. काय म्हणते बोल, या प्रपंचाच्या नित्येचा जरी कळू येईल तरी वैराग्य दौडता पाठी लागे. अरे वैराग्य हाकलून दिलं तर येत आहे. या प्रपंचाच्या नित्येचा जरी कळू चित्ता तरी वैराग्य दौडता पाठी लागे. ते माग येतं. आणि वैराग्य शब्दाचा अर्थ एक, भाग्य करायचं नाही, दुसऱ्या गावाला जायचं नाही, मनाची समज बदललं ना वैराग्य. संतांच्या घरामध्ये काही देशाला जाते उपयोग नाही, काही कपडे बदलतात तर उपयोग नाही, स्थिती बदलली पाहिजे. प्रपंचामध्ये जे काही एक विषय आहे, प्रपंचाचा जे मोह आहे, प्रपंचाची जी खरे वाटणं, हे सगळं कळल्यावर त्याचा मोह नाहीसा होत असतो. आता आमचं लक्ष्मणाचं काम, आमचा लक्ष्मण उमापूरचा करता मुलगा एक आहे, करता मुलगा तर पडतोय, कॅन्सर झालाय, ते औषध पाणी द्यायचं पण डोळ्याला थेंब नाही. करता मुलगा होत करून मुलगा नाही झालं, मुलीही ते सगळं नाही झालं, कर्तव्य करीत होता. आणि त्याचं सगळं त्याला मसून वाटत नाही, जाळलं तरी आपला दगड असायचा. लोकांनी नाव ठेवलं हे बाप आहे का दगड आहे. मग आता ह्याला काय कळलं लोकाला, याची स्थिती काय कळली लोकाला. सगळं केलं, पोराचं उठा ठेव सगळी केली, पण डोळ्याला थेंब नाही झालं. का आहे काय म्हणायचं याच्यात. बायको मिळली तर काय मरत असतं म्हणायचं, पोरांना काय रडे तरी. ही अशी स्थिती होत असते चिंतनाने. मग प्रपंच सुटत, प्रपंच कसा करावं हे कळत असतं. हो, ज्याला परमार्थ कळत त्याला प्रपंचात दुःख नाही, साधन होतं त्याचं ते साधन होतं, नाहीतर नाही मानतं. जोपर्यंत परमार्थाचे चिंतनाची मालिका नाही तोपर्यंत त्यांच्या पदरात दुःखच आहे. आणि तुकोबर आहे तर आडवा डोंगर तो माझा वैरी, हे दुःखाचं डोंगर आहे या लोकांकडे. पण न कळल्यामुळे त्या दुःखात चेंगरले तरी ते दुःख वाटतच नाही. अरे फजित वाड आहे परमार्थाचं. भूताचे संगती बहुपाल फजिती, इंद्रियाची वाढतान वेगळी, मनाची वाढतान वेगळी, शरीराची घाण वेगळी, अवस्था वेगळीच, मन कोणाचं कोणाला मिळत नाही, ही फजित वाड आहे. तरी कळा ना, मनुष्य चित्त झालं ही वैराग्य, हे विचार येत असतात. असं त्याचा अर्थ आहे. परमार्थ आंधळाने उपयोगच नाही. अंधश्रद्धा ही घालव ह्या लोकांनी. अंधश्रद्धा ही तांदळे ती काय आंधळे आंधळे कसं. अरे तुका म्हणे कैसे आंधळे जैन जेले विसरून खरे जावं, ह्याने म्हणे हे अंधश्रद्धा, आणि ह्यांनी काढे अंधश्रद्धा लोकांची. परमार्थ करून येते आमच्याकडे वेगळं खात आहे. ताते मुमुक्षु पुरुष को चित्तशुद्धीपूर्वक विवेक संपादन करणं योग्य आहे. म्हणून त्याला मुमुक्षु, ज्याला माझी इच्छा आहे की जन्म मरण नको, मला जन्म नको, किती वेळा जन्म हे नको, आणि माझं सुख मला खरं पाहिजे, अशी ज्याची इच्छा तो मुमुक्षु, त्या मुमुक्षूने ही सगळी साधनं संपादन केली पाहिजेत. विवेक वैराग्य समजूत ही सगळे त्यांच्यावर पाहिजेत, तर हे मोक्ष. नाहीतर आता विचारसागर पाठ होतो, विचार सांगता येतो, पण ते गुरुजींनी सांगावं का की तो डोकं दुखतो काका तोड सुकतो विचारसागर सांगतोय, तसं नाही ते. त्याला जातच लागते, त्याला जात तो का म्हणायचे पाहिजे जातीचे म्हणजे अधिकाराचे अधिकार. नावडे जन्म माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे अशी वृत्ती त्याची ती जात आहे. त्याची उपेक्षा नाही, पण आवडत नाही. कर्तव्य करायचं, पण प्रपंचात आवडायला आहेच काय. म्हणून काय वाक्य काय, मुमुक्षुको
चित्तशुद्धीपूर्वक विवेक संपादन करना योग्य है. म्हणून जो मोक्षो ज्याला जन्मावर नको म्हणतो किती वेळा जन्माया किती होय फजित अशी ज्याची वृत्ती ही नको रे बाबा. पुरेपूर हा संसार कर्म बळवंत दुष्कर असे ज्याच्या विचारात भगवंताला प्रार्थना करतो, भगवान हे नको रे हे संसार कर्म बळवंत आहे, इतका दुःखाचा डोंगर असं ज्याच्या समोर वृत्ती जागृत राहते त्या पुरुषाला शुद्ध झाल्यानंतर त्या मुक्तीने त्याच्या सगळी सामग्री पाहिजे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मोक्ष तर आहेच. मोक्ष कधी मी उद्धार पाहिजे, कधी जन्मातून मी मुक्त होईल, कधी माझं सुख मला मिळेल, हे ज्याच्याजवळ आहे त्याला हे सगळं पाहिजे. नुसती इच्छा सांगा याच्यापेक्षा पुढं सगळ्याला खरं सुखाची इच्छा पण अज्ञान आहे. हे शास्त्रीय पंडित आहे ते संसारिक कशाला घ्यायचे. त्याला माझ्या गुरुने एकच दृष्टा द्यावा, जिवंत उंदरावर मान जर धड बघायचं मेलेले उंदरावर काय करते तसे संसाराने चगळलेले लोक यांचा नसता हा विषय. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली, ज्याच्यावर शास्त्र कृपा झाली त्याचा हा विषय झाला. आणि अशा पुरुष जन्मोक्ष त्यांनी विवेक वैरागी शब्द शक्ती त्याच्यावर सामग्री पाहिजे तरच मोक्ष, तरच खरं सुख. अथ वैराग्य लक्षण. आता वैरागी मोक्ष जवळ पहिला विवेक झाला, आता त्या विवेकाजवळ वैरागी काय होतं ते बघा. वैरागीचं लक्षण ब्रह्मलोक लो भोजो चहे सबन को त्याग वेद अर्थ ज्ञाता मुनी कहत ताही वैराग. चला टिकावाच ठिकाणी नाही असं समाधीशट. बरं हा आता वैराग्याचं पुन्हा वाचलो. हा ब्रह्मलोक लो भोगजो चहे सबन को त्याग वेद अर्थ ज्ञाता मुनी कहत ताही वैराग. तुकोबराचे चरण. ब्रह्मादिक पदे दुःखाशी शिराने तेथे दृष्टीने जवळ दिसे. भगवानाला तुकोबाराय प्रार्थना करतात. सांगतो मी वैराग्याचं लक्षण. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने. ब्रह्मादिक पदे म्हणजे स्वर्गलोक, मृत्यू, स्वर्ग, कैलास, वैकुंठ हे दुःख शेल्क दुःखाचं ठिकाण आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने शेल्क दुःख कसं करायचं आता. आणि त्याच्या पुढे मान येते स्वर्ग नरक वाटा याच्यावर होतं. स्वर्गाला जाणारे बी चोर आहेत, नरकाला जाणारेही चोरच आहेत. काय कारण आहे. आणि ही विचार जर असेल तर स्वर्ग नको म्हणतो. अनेक नरगे माहिती पदार्थ हे देहादिक जगत मला नको रे भगवंता असं ज्याची वृत्ती त्याला वैराग्य म्हणा. म्हणून इथं लिहिलेलं याचा विषय सांगतो मी आता ह्या वाक्यानुसार वाच. ब्रह्मलोक लो भोगजो. ब्रह्मलोकाचे जे भोग आहेत चहे सबन को त्याग त्याचा सगळेचा त्याग करतो. आता थोडं सांगतो चिंतन माऊली सांगितलं. ज्यांच्या स्त्रीमध्ये रक्त मूत नाही अशा स्त्रिया आणि 60 सोंड ताके बसायला आणि कल्पतरूचे वन, अमृताचे कोटर, चिंतामणीच्या साडका, सोन्याची अंबरी, 7 सोंडाचा हत्ती असं ऐश्वर संपन्न तिथं ज्ञानोबर आहे. काय म्हणते ऐक जर आता. अशा सुखाला ज्ञानोबर काय म्हणतात ऐक. आपली महिमाने इंद्र भुवन असे पाबळे म्हणे. आपल्या वैराग्याच्या झोकात इंद्र भुवन कसपट म्हणतो. तो काय रंज पालवणी फलण्याच्या. अरे इंद्रपदाची ज्याने कवडी किंमत ठेवते एका फलण्याच्या कोपट्यात रमेल का. तसा हा त्यागी महात्मा हे गुरुजी आणि आबाद होते झालं. आणि ह्यानी काय स्वर्गाधिकात नाही जात. तेव्हा दुसरे दृष्टांत मावले. जो अमृताचे ताटी ठिठी ते कांज काही. अरे जे अमृत असणार अमर करणार त्या अमृताला कवडी किंमत देतो ते कांद्याचं पाणी पिईल का. याचं नाव वैराग्य. पण हे कशाने विचारद्वारे साधूंच्या विचाराने हे वैराग्य होतं. बाहेरचं वैराग्य नाही. हे माणसं लग्न नाही केलं म्हणजे साधू म्हणतात. मोठं बांधले म्हणजे साधू म्हणतात. विद्वान झालं म्हणजे साधू म्हणतात. रिद्धी म्हणजे साधू म्हणते. हे सगळं आंधळीचा बाजार आहे. परमार्थ नाही यांच्याकडे. एक जगामध्ये लोक म्हणजे विषय पामरा म्हणजे किंमत साधू संत त्यांना किंमत देत नाहीत. असं करतात हे वैराग्य. आता महाराज दररोज हाजर करते
काळजी घातले देव घरात आणि पावडर लावते. काय रे कुठे चिंतन सांगतो, कशाला सांगतो रे तू? येत ना वैराग्य. अथ क्षमादी षटना. आता ही वैराग्य सांगितलं ना, त्याला ब्रह्मादिक पदाच्या भोगाची इच्छा नाही. का बरं नाही रे? का नाही? चल मागा काय सांगितलं विचाराने? विवेक काय म्हणतो? विवेक जागृत ही उत्तर देते. हे लोकांपासून आत्मा व्यतिरिक विनाशी आणि चंचल आहे म्हणून भोगाची इच्छा नाही. आकरे आणि अविनाशी स्वरूप आहे असा ज्याचा निषेध ते स्वर्गात कशाला जाईल? वैकुंठाची कशाला इच्छा करील? नाही नाही नाही. ती जात व्हावं लागते त्याला परमार्थाची. अरे हे सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, झेपणं बघावं लागतं. आपल्याला कडीतला पैसा काढावा लागतो तेव्हा हे होत असतं. बोलू नाही ब्रह्मज्ञान न होले करायच्या गोष्टी. तापलेल्या कढईत तेल त्याला चौकळतं तेलाचे पैसा काढावा लागतो. तरी तापे तापला संसार दुःखी दुखवला तोच अधिकारी झाला परमार्थाचा. तुम्हाला दुःख माहितीच नाही. दुःख आहे पण मोह कळू दे ना. दुःख अखंड जीव तळमळीत आहे दुःखात, पण मोहनच्या विषयाने त्याला कळतच नाही. उद्या जन्म येईल, उद्या मरण येईल, उद्या काळ येईल, यमाचा फासा पडेल ते नाही. यातला आंधळेपणा. आणि हा साधक वैराग्य असल्यामुळे विचारद्वारे वैराग्य झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी समावेश कसं बघू आता पुढे. त्याला काहीतरी बोलतो कर मी का बोल आहे पटते ना. अथ क्षमादी षटना. चला हो. सम दम श्रद्धा तिसरी. समाधान उपराम. छठी तितिक्षा जानिये भिन्न भिन्न यह नाम. आता वेगळे वेगळे श्रम दम उपरती तितिक्षा समाधान आणखी काय राहिलं की श्रम दम श्रद्धा उपरती असं काहीतरी आहे. अथ श्रम दम लक्षण. आता श्रम कशाला म्हणावा दम कशाला म्हणावा विचार. हा मन विषयांते रोखणं. सम तिही कहत सुधीर. मनाला विषयापासून थांबवायचं. हे काय करायचं त्याला सांगायचं. मनाला मागा जर विचार असेल वैराग्य जर असेल तर मन आपोआपच थांबत. पण मन थांबणं अवघड आहे. मागची सामग्री असेल तर थांबेल. तरी पण जिकडे मनाची राहती न लागत तयाच्या पाठी माघारी घालून देखील सोपे ठेवायचे. जिकडं मन जाईल मन प्रपंचकडे जाईल, मन श्रीमंतकडे जाईल, मन लोकांना चांगलं मनावर जाईल. हे सगळं मनातले विचार काढून टाकायचं. असं मनावर ताबा जर असेल तर त्याला श्रम म्हणायचं. तुका म्हणे अवघी आवरली वासना. आता नारायण दुसऱ्यापासून त्याला श्रम म्हणावं. भगवंता की मी सगळे कोणी माझी वासना आवरली आता मात्र तुझ्या चरणी ह्याला श्रम म्हणावं. श्रम म्हणजे वासनावर त्याग नाही. वासना पाठीमाग सांगून वासना आवरली जाऊ दे काय करायचं. विवेक वैराग्य असं वासना कशाची होईल? ऐकणं कळणं सोपं आहे पण मागची सामग्री असते हे वासना आवरतच नाही. अरे सामग्री असून झटका देते. साधूची संगती आहे. माझा अनुभव सांगतो. वासना कशी फसवते. माझे आळंदीला मी होतो गुरुजीकडे. गुरुसारखा महात्मा इंद्रसारखा आंघोळीला स्नान ते पवित्र माऊलीसारखा अधिष्ठान दर्शनाला आणि हे मोठा बंगला व्यवस्थित राहायला सगळी तिथे सोय. तितक्यातून मन निघालं गावकडे. इथे नाही जागा राहायला, खायला नाही अन्न, बसायला नाही जागा, अंगाला नाही कपडा, तरी गावकडे निघाला. मग वासना सांगायला लागलो. तयारी केली, ओळखडी मांडली पण गुरुजींचं दर्शन करून निघावं. हार घातला गुरुजीला, काय पेढे घेतले थोडेफार आणि गेलो. पण ती महात्मा सर्वच नाही. हे तुमच्या खुर्ची खेळत होतो मी. महात्मे सर्वच नाही. काय म्हणजे गाढवा आहेत म्हणले. अर्धे झाकर गेली माझे. म्हणले काय म्हणले तिकडे कवडी इतकी किंमत नाही
आणि हे सगळं सांगितलं. मूर्ख आहेत म्हणले झालं सगळे तिथे जल टाकून. मला आता गुरु निघाल जायचंच नाही आपल्याला. शिमन असं फसवत. महात्मा जवळ आहे, सांगतोय चिंतन की ज्या चिंतन ब्रह्मादिक देव ऐकायला येते ते चिंतन सांगतात गुरुजी. इंद्रनी सारखं पवित्र ठिकाण स्नानाला मला, माऊलीसारखं दर्शनाला अधिष्ठान, 5 पकवणं खायला तरी मन इतक्यातून निघतंय दुःखात येते. तसे मन मोठं वाईट आहे. आणि हे मनावर ताबा ज्याने ठेवला त्याचं नाव शब्द. बोलणं सोपं. एक मनाची उर्मी आवरायला आईचं दूध आठवतंय. एक उर्मी आवरायला एक संकल्प नैश्य करायला खऱ्या साधकाला धर्मी जागा देत नाही. हो, काही लोक याच्यात खूप वेळे होऊन बसतात. पण माझ्या गुरुच्या कृपेने जरी गणित तर सुटले, मरण येईल नाही तर जन्माला येईल, पण गणित सुटलं परमार्थाचं. असं म्हणून गणित सोडावं. आज जरी नाही गणित सुटलं, गणित आता सुटलं, जरी एखाद्यावर जन्म आला तरी संतांच्या कुळात जाईल, नाही राजाच्या लोकांना, नाही ते देव लोकांना जाईल, पण इकडेच जाईल तो. पण गणित तर सोडून जा अगोदर. परमार्थ म्हणजे काय? तसं नाही. वासनावर तुका म्हणे अवघी आवरील वासना. असा नारायणा दुसरं तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात. अरे पांडुरंगा माय बापा, मी सगळेकडून वासना आता आवरली. आता ज्या वासनेमुळे जन्मवास होतो, ज्या वासनेमुळे नरकवास होतो, ते वासना मी तुझ्या कृपेला आवडली. त्याला म्हणायचं शब. मनाला विचारावं काय ते. याचा विस्तार खूप मला करते, पण वेळ नाही मला हे सांगायला. लोकांनी चांगलं म्हणावा, मनासारखा असावा, आरोग्य असावा, देखणं असावा, सत्ता असावी, श्रीमंत असावं, ही काहीच नसतं, पण नुसती वासना. हे सगळं असं वाटतं नाही. त्या लोकांकडे आरोग्य आहे का, सौंदर्य आहे का, सत्ता आहे का, पैसा आहे का, विद्वत आहे का, हे सगळं असं मानवानंद मिळतं. ही एकही नसतं, म्हणून ही दुःख बघतात. आणि ही नीट करण्याकरता त्यांची वासना नाहीची करून बसते, करू नये तो केल्या जातात. मग शास्त्रीय वासना, लोकवासना, ध्येय वासना, ही 3 वासनेचे प्रकार आहेत. त्यात एक वासना सांगितली. शास्त्रीय वासना विद्वान मीच असावं. लोकवासना लोकांनी चांगलं म्हण, अष्टकवारासारखं चांगलं नाही म्हणले ते तुला कोण चांगलं म्हणणार आहे गाळवा? तुकोबारासारख्याला लोक म्हणजे काय हे असले, मग तू कुठं शान आहेस? लिंबाचा पाण्या कुठला? लोकांनी चांगलं म्हणण्याचा विचार करू नये. आणि मी विद्वान व्हावं हे मी नसावं. मी आरोग्य असावं. आरोग्य आहे काय? शरीर रोगाच्या भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, गोमूत्राचा कोतळ आहे. त्यात काय चांगलं आहे? आणि एक सगळे दुःखाचं कोटर. शरीर रोगाच्या भांडार, दुर्गंधीचे थार, नाही पवित्र शरीराचे काय याच्यामध्ये एवढं? म्हणून ही सगळे ज्याने विचारण घालून ठेवलं, बाजूला ठेवलं, त्याने वासना जिंकली. नाही तर हे पटवून देते ते कळत असतं, पण मनाला विचारावं काय असतं खरं खोटं ते. मला हे खूप सांगते. चल पुढे. इंद्रियां को रोकणं, दम भाकत बुद्धी. दम कसं? इंद्रियावर ताबा. इंद्रियावर ताबा सांगतो गुरुजींनी सांगावा. इंद्रियाच्या दिने आम्ही करणार. इंद्रियाच्या ताब्यात जे सगळे दिन आहेत, इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायण. दिन कशाला म्हणायचं? ज्याच्यावर इंद्रियाचा ताबा आहे, जे इंद्रिय मागे पळतात, जे इंद्रिय सांगतात ते करतात, ते खरे दिन. हां, आता मग सांगायचं जम म्हणजे काय? हे इंद्रियाचे दिने कोण कोण रे? कोण कोण आहे बरं? शिवजी वरजी. इंद्रियाचा ज्यांचा ताबा ते दिन, आणि मनाचा ताबा ते दिन. मनाचा मार खाणारे दिन, इंद्रियाच्या मागे जाणारे दिन, आणि ही ज्याच्यावर नाही ते दम. आता हे दम कशाने? माऊली सांगतात ज्ञानोबार आहे. विधीची निर्दंडे पिटून इंद्रियाचे तोंडे, अधर्मकडे काहीच जाऊ न दे.
आता विधी म्हणजे शास्त्राने सांगितलं जसं वागावं तसं वागावं. कसं वागावं? डोळ्याने भगवंत पाहावं, नाकान तुळशी मंजूळ वास घ्यावा, तोंडाने हरिनाम जपावा, हाताने पूजा करावी, मनाने भगवंताचं ध्यान करावं. सांगा कसं आहे कोणाकडे? हे ज्याला त्याला दम म्हणलं जातं. शम झालं हे दम. आणि हे विधीने सांगितलं तर करावं लागतं. शास्त्रांनी ज्या जे सांगितलं ते करावं लागतं. आणि हे नसल्यामुळे हे सगळे दिन आहेत. आणि दुर्बळ यावगी जर तुकोबारा महाराज मला बोलू द्या, हो माऊली म्हणतो मला बोलू द्या, मला बोला तुकोबारा म्हणतो बोला. दुर्बळ यावगी जे नारायणी जे भगवंताला विमुक्त सगळे दुर्बळ आहेत. मग बळही नाहीत, शक्ती नाही त्यांच्याकडे. नुसते मनोराज्य ऐसा करून वैसा करून काही होत नाही. त्याला म्हणत दुर्बळ. म्हणून दिन आणि दुर्बळाची सुखारी कथा. दिन आणि दुर्बळाला कथा आहे का म्हणजे नीट होता. पण इंद्रियाचा ताबा. काय रे फोटोला पाहून जर मन भुलतंय. अरे भगवंताला बघ, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा माझ्या विठ्ठलाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मुख. घेई घेई वाचे गौड नाम विठोबाचे. म्हणा ते धाव गेले आहे विठोबाच्या पाणी. त्याचं नाव दम. कोण कोण आहे ऐका बोल, फक्त सांगा मला विचार उगा बघावं लागतं. गुरुजी म्हणायचे पोरं उगं ऐका, कोणाला म्हणू नका. कोणाला म्हणायचा अधिकारच नाही ना, त्यांना कळतच नाही. त्यांना काय म्हणायचं? लई झालं तर गोड म्हणून हाकलून द्यायचं. नाही परमार्थ नसतं. मग आम्ही कुठं काय केलं? चुकवा राहिलं विचारलं काय केलं? तुमच्या डोळ्याने भगवंत दिसला का? कानाने कथा कीर्तन केलं का? वाणीने देवाचं नाव घेतलं का? हाताने पूजा केली का? म्हणून तुम्ही सगळे दिन आहेत, सगळे दुर्बळ. म्हणून तुमच्याकडे दम नाही. हे दम म्हणजे विधीनं सांगितल्या नियमाप्रमाणे वागणे. याचं नाव. असं जर केलं तर इंद्रियावर ताबा राहील. हो. रोकणं. चाले का? जैसे रंगरहित कांच विषय मुख के देखे हुए नेत्र की वृत्ति बाहर निकस जाती है, तैसे इंद्रिय रूप द्वार के विषयंते निरोध रूप दम विना मन का निरोध रूप श्रम सिद्ध होवे नाही. हो, इंद्रिय आवरल्याशिवाय मन थांबत नाही. याला एक काच आहे, त्या काचावर पाठीमागं राळ नाही. चष्माच्या काचाद्वारे वृत्तीच्या अक्षर जायचं का नाही? तसं ज्याला विधी माहीत नाही, ज्याला बरोबर श्रम नाही, ते जसं काचातून वरती बाहेर जाते तसं वासना इंद्रियाद्वारे बाहेर जाते. म्हणून त्या इंद्रियाला बंधन करायचं. इंद्रियाला बंधन करायचं विधीनं. कोणता विधी? ज्याच्या इंद्रियात ते विधी सांगितलं तुकोबाराने. कानाने तेच ऐकावं, डोळ्याने तेच पाहावं, हाताने तेच घ्यावं, हाताने पूजा तेच करावी. तेव्हा एकदम होईल. आता ह्याचं किती सूक्ष्म बारीक चिंतन आहे, पण एवढे दिशा दाखवून चलतो पुढं. और लगाम के पकड़े बिना अश्व की न्यायी मन के निरोध रूप श्रम विना इंद्रियन का निरोध रूप दम सिद्ध होवे नाही. घोड्याला लगाम असल्याशिवाय घोड्यानी चालत नाही. तसं मन रूपी घोड्याला विचार रूपी लगाम पाहिजे. आणि तो लगाम काटाळी पाहिजे. काटाळी म्हणजे त्या लगामाला काटे असतात. तसं विचाररूपी लगामाला वैराग्याचे काटे असावेत. आणि मग ते लगाम त्या मन रूपी घोड्याला आवडत आहे. नाहीतर काय बोलणं सोपं. खरा परमार्थ पूर्ण सामग्री ही असली तरच होतं. नाही होत सांगता येईल, कळेल, पण नाही. ते बी आजचा प्रश्न नाही. एखाद्या वेळेस तुम्ही जगाचा संबंध ठेवाल, पण हे देह सुटताना काय होतं हे कळत का? कळेल आमच्या काळी त्रासकरांना तेवढे. अरे आज काय बोलतो शेर सुटता वेळेस कळेल कसं सुटतंय ते. त्याच्या दादांचीच गोष्ट मला नेहमी आठवते. माझ्या दादांची आधी गोष्ट काय, दादाला दात नव्हते, शिळे तुकडे कुटून खात होते. पण गंमत अशी, विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर देता देता देह सोडलं चलत चलत.
कुठं वृत्ती असेल? एक मुलगी, 2 मुली, बायको, हे सगळं परपंच होता नाही झालं. ते प्रश्न कसं करा हे विद्यार्थ्याला सांगता नाही. विचारतात, गुरुजी महात्म्याचा ध्येय कसा सुटतो? अरे कसा सुटायचं म्हणून कसा सोडतो म्हणून बघ कसं सोडतो. बोलता बोलता खांद्यावर ठेवून तसा ध्येय सोडलाय. काय आहे? आणि त्याच्याकरता हे परमार्थ आहे. परमार्थ याच्याकरता मरण जिंकायचं, मरण नाही म्हणायचं. हां, सोपं नाही आहे तर सोपं बी आहे. गुरुजींनी सांगा हाती दिसायला सोपं पण घ्यायला त्याचं दैवी संपत्ती असावी, आचार सुद्धा असावा, बोलणं सुद्धा असावं, मन सुद्धा असावं, तेव्हा ही घडत असतं. शुद्ध या शब्दाचा अर्थ आम्ही काय वाईट अरे प्रपंच जग सत्य तर बुद्धी हेच घाण म्हण आहे. ज्याधिक जगत सत्य म्हणणं हीच घाण बुद्धी आहे, हीच मलिन बुद्धी आहे. म्हणून दम या शब्दाचा अर्थ इंद्रियावर ताबा. कशाने? कशाचा? विचाराचा. पण ह्याला मन आवरल्याशिवाय इंद्रिय आवरत नाही काही. म्हणून ते 13 अध्यायामध्ये पहा, वैराग्य शब्दम सगळं आलं त्यात. याते इन श्रमधम की परस्पर अपेक्षा है, म्हणून एकमेकांचा संबंध आहे. तैसे सारी षट संपत्ती की परस्पर अपेक्षा है. त्याच्या 6 संपत्तीची एकमेकांची त्याला गरज आहे. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. अथ श्रद्धा समाधान लक्षण. आता 2 झाले ना तर 3 झाले. 2 श्रद्धा. आता श्रद्धा आणि समाधान. श्रद्धा आणि समाधान ही 2 चिंतन आहे. सत्य वेद गुरु वाक्य है, श्रद्धा अस विश्वास, समाधान टाकू कहत मन विक्षेप को नाश. आता श्रद्धा कुठं असं? श्रद्धावान लोकते ज्ञानम. श्रद्धा ज्याची त्याच्याला ज्ञान प्राप्त होतं. पण श्रद्धाचं एक उदाहरण सांगू आणि मग श्रद्धेचा विचार करू. ताक, लोणी काढायला त्याला डेरा लागतो. जर डेरा नसेल, रवी आहे, दोर आहे, दह्याचं मठ करून लोणी कसं काढतो? तसं मोक्ष होण्याकरता शुद्ध सिद्ध श्रद्धा पाहिजे. श्रद्धेचं चरण आहे बघ. श्रद्धावान लभते ज्ञान, भावे गावे गीत शुद्ध करून चित्त. असं श्रद्धा या शब्दाचा अर्थ निष्ठा. कशावर? गुरु, वेदवाक्य, शास्त्र, संतवाणी याच्यावर श्रद्धा असावी. श्रद्धा म्हणजे त्याच्यातून संशय नसावा. श्रद्धा टिप्पणी. सर्व साधनों की संपत्ति रूप दधि मथन की सामग्री विषय श्रद्धारूप मंथन पात्र है, ताके भंग हुए सर्व साधनों की व्यर्थता होवे है. बस. जर डेरा नसेल लोणी निघतच नाही. तसं श्रद्धा जर नसेल साधूवर, साधू संतांच्या वाणीवर, त्यांच्या अभंग वाचलं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. तर नाही तर डेरा जर नसेल कोणते साधन होत नाही. तर श्रद्धा जर नसेल तर कोणतेच साधन होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा 3 प्रकार श्रद्धा लिहिले आहेत. वेद, शास्त्र, गुरु याच्यावर श्रद्धा. किंवा सर्व साधनों की संपत्ति रूप वृक्षण का श्रद्धा रूप फल है. तेव्हा सगळी साधनं आहेत, त्या साधनेचं फल जर श्रद्धा. विचाराचं श्रद्धा बसेल, वैराग्याचं श्रद्धा बसेल, वास्तव शब्दबद्धिकाचं श्रद्धा बसेल, ही सगळी साधना श्रद्धा ही फल आहे. ताके नाश भये सर्व साधनों की व्यर्थता हो. जर श्रद्धा नसेल तर काहीच कोणते साधनं लाभत नाही. श्रद्धेचे चरण यायला लागले पण माझं आता काय नुसते श्रद्धा येते. चला, श्रद्धा के होते अन्य सर्व साधनों की सफलता होवे है. मग श्रद्धा असेल तर सगळी साधनं होत असतं. याते ज्ञान के सर्व साधनों विषय श्रद्धा जो है सो मुख्य साधन है. मग सगळ्याचं मुख्य साधन काय आहे? श्रद्धा. श्रद्धा याचा दुसरा शब्द सांग विश्वास. ताका कुसंग आदि नाश के निमित्त ते रक्षण करना योग्य है. आणि अशी जी श्रद्धा आहे
कवळी श्रद्धा असेल ते वाईट लोकांच्या संगतीत राहायचं नसतं, पापी लोकांच्या संगतीत राहायचं नसतं, प्रपंचिक लोकांच्या संगतीत राहायचं नसतं. ही कुसंग लोक आहेत, हे कुबुद्धीचे लोक, विचारहीन लोक आहेत. त्यांच्यामुळे आपली कवळी श्रद्धा असेल तर त्यांच्यामुळे ते आपल्याकडे वळून घेतात, सगळे आपल्याकडे वळून घेतात. याच्यावर गुरुंचा प्रश्न सांगतो. काय सांगू रे तुला? गुरुजींचं कीर्तन पांडुरंगाच्या मंडपात पहिलं पत्राचा मंडप होता, भगवान शास्त्रीकडे कीर्तन होते. तर तिथं करता 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 विषय असा आला, सर देवर विषय सांगतो. कुंपण जर ऊस खाते तर त्यांनी कुठे जायचं? सिद्धांत फार गोड केला. असे काही महाराज आहेत का किंवा आपले मुलं परमार्थिक कोणाचे डॉक्टर, कोणाचे वकील, महाराजचे मुलं हे असायत का की त्याने बोलावं आम्ही सांगितले ऐकले सांगायला हवे? काय करावं? तसं नसतं. आता किती त्या महात्म्याने सांगितलं विचारसागर आहेत, परंपरा बंद करून नये असे थोडे वर्ष ऐकत होत्या. काय करावं? तसलं असो पण बोलायचं नाही. अरे अविनाश धन हे पोट भरायचं काय करतात त्या धनाला? राजविद्या राजभजम. अरे राजविद्या साधनची विद्या, जन्म मरून चुकण्याची विद्या आहे. असं पण अनाधिकारी असल्यामुळे बोलत नसतं. लहान लेकरा बोलून काय उपयोग होतो? तसं गप्प बसून चालायचं असतं. नाहीतर मी जसं तुझ्याकरता तरुण म्हणते तुला भगवंतांनी कृपा करून स्थिती बनावी, त्याच्याकरता मी संस्कृतचे पुस्तक आणले, सगळं आणलं, दिशा दाखवली, आणखीन साधं करून शिकवतो. तरी मनात काय असं कोण झालं होता तरी भाऊ तसा दिसतो आपल्याला आवडत नाही तसा. काय कुचका असतं हे काही खरं नसतं. मरायच्यावर कोणी नसतं कुणाचं. कोणी शरीरातून प्राण जाताना नुसते रडत बसतात, काय होत नाही. पण इष्टमित्र सदस्याचे हेतू सुखाचे मांडण, एकाला मी दुःख कुंभ पाकवत जातो, ते कोणी सोडून एका सद्गुरू वाचून, ते कोणी सोडून एका चक्रपाणी वाचून, नको नको म्हणा गुंत असं कोण सोडवतं? लई झालं तर रडत बसतात, 8 दिवस उपाशी राहतात. पण पुढं आणि ह्यानी मरणाआधी राहिलो मरून, हिचं चिंतन असतं. मरणार मारून बसते ते साधक. मरणे माझे मरुणे केले, मज केले अमर. हे परमार्थ बरोबर. आपले मरण पाहिले मी डोळा. सांगू तुला कळत का? हे देह नाश होऊन जायच नाही, तो द्रष्टा आहेच का नाही, याचे सत्व आहे का? आणि हे तू वेगळाच का नाही, तो अमर आहेच का नाही? ही मग मर काय का नाही? मग हे पाहिलं तू मरणार पाहिलं का नाही? आता हा निश्चय झाला तर खरंच होईल का नाही? आता निश्चय तुझा अनुभवाचा विषय आहे. हा मुडदा आहे ना, जिवंत मुडदा आहे. तसं म्हणत ओले मृतिकेचे मंदिर, आज 6 जण मंदिर, हे ओले मृतिकेचं मंदिर आहे. त्यात काम क्रोध ही उंदीर आहे, ते पोकतात झालं. आणि याचा द्रष्टा तू झाला तर झालं नाही. आहे तीच निश्चय करायचा. हे सगळे सत्वही नाही ना. मग तू जर द्रष्टा आहे, तुला मरण नाही, हे मरक आहे असं कळलं, तुझं मरण तो पाहिलं का नाही? तुझं नाही मरका वस्तू कळली का नाही? मग मरके वस्तू मरके कळलं म्हणजे झालं, तू मरणातून मुक्त आहेस. हे शब्दाने कधी उतरलं, पुन्हा अनुभव करावा लागतो तर जमते. श्रद्धा असेल सगळं होतं, श्रद्धा नसेल काही होत नाही. साधन संपत्ति रूप दधि मंथन की सामग्री का रूपक हमने श्री बोध रत्नाकरी के प्रथम रत्न विषय लिखा है, और इसी ही साधन सामग्री रूप वृक्ष का रूपक हमने श्री बाल बोधिनी टीका सहित बाल बोध के प्रथम उपदेश विषय विस्तार से लिखा है. बाल बोधनी ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये लिहिलंय. आणि दुसरे रत्नदीपिका त्याच्या बी लिहिलं, 100 षटकाचा विचार. आणि याचा विचार ज्ञानोबारांनी 13 अध्यायात लिहिला आहे. याचा विचार बरंच सगळं लिहिला आहे. आणि तुकोबारांनी लिहिले, सगळे लिहिले. काय उपयोग नाही बोल. चला अथ उपराम लक्षण. आता उपराम वाच की कुंडली.
उपरा म्हणजे उपरती असं हे काय मरणे सगळी करी तळमळ आता तळमळ करून काय होतं ज्यावेळेस मिळवायचं त्यावेळेस नाही मिळवलं आता करतो काय आणि आता मग कसं काय करतो जवळ सकळ सिद्ध आहे हा चालू जोपर्यंत शरीर शक्ती